ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी। निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे। मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, पाविजे चित्ती लाभिजे। मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। शुभम भवतु। ऐका परमेश्वरा तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं। तिथं एक राजा होता। तो मोठा शिवभक्त होता। त्याला एकदा मनात आलं, महादेवाचा गाभारा दुधानं भरावा। परंतु हे घडणार कसं, अशी त्याला चिंता पडली। प्रधानानं युक्ती सांगितली। राजानं दवंडी पिटवली। गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळात पूजेला यावं। सर्वांना धाक पडला। घरोघरची माणसं घाबरून गेली। कोणाला काही सुचलं नाही। त्याचप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही, वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही। सगळं दूध देवळात नेलं। गावाचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं, तरी देवाचा गाभारा काही भरला नाही। दुपारी एक चमत्कार झाला। एक म्हातारी आली। तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं, मुलाबाळांना खाऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा थंड केला। आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं, 4 तांदळाचे दाणे घेतले, 2 बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं। खुलभर म्हणजे वाटीभर दूध घेतलं। बाई देवळात आली। मनोभावे महादेवाची पूजा केली। थोडं दूध नैवेद्याला ठेवलं, देवाची प्रार्थना केली। जय महादेवा नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा काही भरला नाही। माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही, पण मी आपली भावभक्तीनं तुला दूध अर्पण करते। असं म्हणून राहिलेलं दूध तिने गाभाऱ्यात अर्पण केलं। पूजा घेऊन ती मागे परतली। इकडे चमत्कार झाला। म्हातारी परतल्यावर गाभारा दुधानं पूर्ण भरून गेला। हे गुरवांनी पाहिलं आणि राजाला कळवलं, परंतु त्या म्हातारीचा काही पत्ता लागेना। दुसऱ्या सोमवारी राजानं देवळाबाहेर शिपाई बसवले, तरीही त्या म्हातारीचा काही शोध लागला नाही। चमत्कारही असाच झाला। पुढे 3ऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला। म्हातारीच्या वेळेस गाभारा भरून गेला। राजानं तिचा हात धरला। म्हातारी घाबरून गेली। तिला राजानं अभयवचन दिलं। तिनं कारण सांगितलं, तुझ्या आज्ञेनं काय झालं, वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांचे हाय हाय माथी लागले। हे देवाला काही आवडलं नाही, म्हणून गाभारा भरला नाही। याला युक्ती काय करावी, तर मुला वासरांना दूध पाजावं, घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल। नंतर राजाने म्हातारीला सोडून दिलं। गावात दवंडी पिटवली। 4थ्या सोमवारी राजानं पूजा केली। मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं। हात जोडून देवाची प्रार्थना केली। डोळे उघडून पाहतो तो देवाचा गाभारा भरून गेला होता। राजाला अतिशय आनंद झाला। म्हातारीला त्यानं इनाम दिला। लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली। तिला जसा महादेव प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो। ही 60 उत्तरांची कहाणी
पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. शुभम भवतु.